हा हा महाशिवरात्र काल खूप उत्साहात साजरी झाली आहे. आता कालचा जो उपास असतो तो आज सगळेजण सोडतील आणि खूपच सुंदर देऊळ आहे. इथे देवी आहे, तिथे महादेवाची पिंड आहे, नागाची पण मला वाटतं स्थापना तिकडे केलेली आहे आणि मला खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि महाशिवरात्री सगळ्या सणांचा एकच संदेश असतो, जिओ और जीने दो, जगा आणि जगू द्या. प्रत्येक धर्माचा, प्रत्येक देवाचा, संताचा, सगळ्यांचा एकच संदेश आहे की शांती आणि अमन इकडे प्रस्थापित होऊ दे. आणि माझी देवाकडे तेवढी तीच प्रार्थना आहे. मी खूप आभारी आहे भगत परिवाराची की त्यांनी मला इथे येऊन या दर्शनाची संधी दिली. दादा, आज महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं. या निमित्ताने रुकावट देखील या ठिकाणी दर्शनासाठी आले होते, मनोज प्रधान आले होते. काय संदेश देणार आहे महाशिवरात्री? महाशिवरात्र निमित्त मी सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो की सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभो, हीच महादेवचरणी प्रार्थना करतो. आणि जसं यावर्षी पाहिलं की परमेश्वराच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या आशीर्वादाने आपली ताई नगरसेविका म्हणून विराजमान झाली. त्यानंतर तर एक वेगळाच उत्सव आज आम्ही सुद्धा आज इतक्या वर्षापासून आम्ही हे शिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करत असतो, पण त्यापेक्षा दुप्पट पटीने यावेळेस लोकांचं तुम्ही बघताय प्रेम, आशीर्वाद दिसतोय. तर आणि राहिलं वहिनी दर्शनासाठी आल्या होत्या, साहेब पण येणार होते पण कामानिमित्त थोडं मीटिंग होती त्यांची, त्या निमित्ताने त्यांना यायला भेटलं. माझं फोनवर आत्ताच बोलणं झालं. आणि वहिनी आणि आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोजदादा प्रधान, त्यांच्या मिसेस आणि त्यांनी दर्शन, आणि तसेच डोंबिवलीचे आपले रमेश शुक्ला म्हात्रे यांचे चिरंजीव हे सुद्धा आले होते. इतर मान्यवर आले होते. त्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली, दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतलं. बस चांगल्या प्रकारे शिवरात्री साजरी होत आहे. महाशिवरात्री निमित्त पाहिलं तर मोठ्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात व महाप्रसादाचा लाभ घेतात. रुकावट देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यांनी सुद्धा दर्शन घेतले. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना मी शुभेच्छा देते. आणि काल महाशिवरात्री होती, आज महाशिवरात्रीचा उपवास सोडला जातो म्हणून हा भंडारा आपण ठेवतो. आणि खास करून सर्वजण उपवास सोडण्यासाठी तिथे येतात, कारण देवाच्या दारात उपवास सोडलेला चांगला असतो, हा प्रत्येकाचं आपलं मत आहे. आणि त्या मतानुसार आणि छान वाटतं, म्हणजे शेवटी जे काही आहे ते त्याने परमेश्वराने दिलेलं आहे आणि ते त्याचंच आहे. भोलेनाथाला एकच सांगेन की तू जे काय देतोय ते खूप सगळ्यांचे धन्यवाद, देवाचाही आभार. आणि बस इतकं आहे. माझ्या भावाचं जसं बोलतात ना दिलदर्या, आणि त्याचं सर एकदम झुकलेलं, म्हणजे कधी त्यांनी गर्व केला नाही आणि सगळ्या गोष्टी भोलेनाथच्या आशीर्वादाने मिळाल्या आणि चांगलाच होत्या. बस सर्वांचं, जनतेचं 26 नंबरची जी माझी सर्वची जनता आहे, आवाम आहे, त्यांनी मला एवढा भरभरून आशीर्वाद मतांच्या रूपाने दिलाय. त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. वहिनी आल्या, वहिनींचे खूप धन्यवाद, त्यांना खूप आवडलं इथे. आणि ते आवर्जून कोणत्याही देवाचा असो का कोणतंही कार्य ते कधी चुकवत नाही. ते प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि त्यांना आता इथे आल्या तर आम्हाला बरं वाटलंय.